बघा भाजी आपली रेडी झालेली आहे. लौकीच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे. बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण आहे. ग्रेव्हीची भाजी बनलेली आहे बघा. सिंपलची आहे, मसाले कमी. छान वाटते खायला. साहेबांना तर खूप आवडते माझ्या. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. ही माझ्या मैत्रिणीकडे आम्ही खाल्लेली होती, छान वाटली तर मी ट्राय करून बघितली होती एकदा. छान वाटली खायला म्हणून मी आज घरी पण बनवली. थँक्यू. रोज रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला आहे. तर साहेबांनी म्हटलं आहे आज काही वेगळं बनव. तर आज माझ्याकडे एक जठर असलेली एक लौकी आहे. तर मी आज त्या लौकीचे बिया काढत आहे आणि त्या बियांची भाजी करत आहे. चला अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे लौकीच्या बियांची भाजी. तर आता मी बिया काढत आहे बघा. तर आता ह्या पूर्ण बिया काढून घेते आणि भाजी बनवायला सुरुवात करते. खूप छान वाटते खायला. रेसिपी आवडेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईबची खूप आवश्यकता आहे, सबस्क्राईब करा. बघा तर एक मीडियम आकाराची आपण लौकी घेतलेली होती. तर त्याच्यानं 1 वाटी बिया निघालेल्या आहे बघा. कोवड्या आहे छान अशा, जास्त जठर आहे नाही ह्या बिया. तर याला तुम्ही काय म्हणता ते कमेंट्समध्ये सांगा. आमच्याकडे लौकी म्हणतात. आणि एक भोपळा असतो असा गोल आकाराचा, त्याच्या पण बियाची भाजी बनते, सेमच होते. तर याच्यासाठी जे लागत आहे मी त्यासाठी आता एक घेतलेला आहे मीडियम आकाराचा कांदा. आता याला कापून घेते. एक कांदा घेतलेला आहे आणि सोबतच मी एक टमाटर घेतलेला आहे. आता याला स्वच्छ धुवून आता कापून घेते आणि मग बाकी आता समोरची रेसिपी सुरुवात करूया. आता मी कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 3 चम्मच तेल ॲड करत आहे. आता थोडंसं तेल मी गरम होऊ देते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मचपेक्षा पण हे जिरं ॲड करूया आणि सोबतच मी कांदा ॲड करते आणि त्याच्यामध्ये थोडा अद्रक लसूणचा पेस्ट छोटा 1 चम्मच. थोडे लाल होऊ देते कांदे. एखाद्या वेळेस खाल्लं पाहिजे ना, काही वेगळं काही. रोज रोज तेच भाजीचं आपल्याला कंटाळा येऊन जातो खायला. मी एकदा बनवलेली होती भाजी, साहेबांना खूप आवडली होती. तर तेव्हा मी टाकलेली नव्हती. आता ते म्हटलं चला सुरुवातच करते. साहेब म्हणाले आता तू बनवूनच घे. तर लौकी होती तर मी आता बनवायला सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये मी ॲड करत आहे 1 छोटा चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट. आणि लसूणचा पेस्ट थोडासा तेलामध्ये कच्चा पण निघाला पाहिजे याचा. आणि याच्यामध्ये मी 1 चम्मच धनिया पावडर ॲड करते, 1 चम्मचपेक्षा कमी. आणि थोडीशी हळद कलरनुसार बघा. सोबतच मी तिखट खूप नसल्यामुळे माझ्याकडे तर मी 1 चम्मच तिखट ॲड करत आहे बघा. तिखट खूप मिडियम आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट तुम्ही खाताय तेवढं तुम्ही खाऊ शकता, ॲड करू शकता. पण मी 1 चम्मच ॲड केलेला आहे. मी थोडासा सुहानाचा गरम मसाला ॲड करत आहे जेणेकरून टेस्ट छान येतो. मसाले मी जास्त पेस्ट वगैरे तयार करत नाही. आणि सोबतच आता मी याच्यामध्ये टमाटर ॲड करते. आणि थोडंसं नमक चवीनुसार. 1 वाटी आहे तर अर्धा चम्मचपेक्षा पण नमक कमी, कारण नमक जास्त नाही झालं पाहिजे. आणि हलकंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते. आणि 2 मिनटं होऊ देते याला, जेणेकरून याचा जो टेक्स्चर आहे छान आला पाहिजे, तेल वगैरे सुटलं पाहिजे. तेल आपलं सुटलेलं आहे. कलर सुगंध पण खूप छान येत आहे याला.
टमाटर पण छान आता मुरलेले आहे. कमी आचवर मी केलेलं होतं. कलर बघा किती सुंदर आला आहे. आता मी याच्यामध्ये ज्या बिया आपण घेतलेल्या होत्या 1 वाटी, आता त्या आपण याच्यामध्ये ऍड करूया. बघा सॉरी, तर मी ह्या बिया ऍड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि याला थोडं होऊ देते 5 मिनिटं कमी आचवर. झालेले आहे आपले. आता आपण भाजी एकदा बघून घेऊया. वाव, बघा छान तेल सोडलेलं आहे भाजीने. कलर पण छान आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आणि ज्या आपण बिया केल्या होत्या लौकीच्या, त्या पण मूग झालेल्या आहेत. थोडंसं आपण आता पुन्हा 2 मिनिटं होते ते याला. 2 मिनिटं झालेले आपले. आता थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. अर्धा ग्लासपेक्षा कमी, कारण बिया कमी असल्यामुळे थोडंसं पुन्हा आता 5 मिनिटं होऊ देऊया. थोडीशी मिडियम आचवर. 5 मिनिटं झालेले आपले. पण आता भाजी बघून घेऊया. वाव, काय कलर आलेला आहे मस्तपैकी. बघा आला ना कलर छान. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याच्यामध्ये जो आपण सांबार कापून घेतलेला आहे बारीक बारीक, तो ऍड करूया. वाव, बघा कलर खूप छान वाटते खायला. बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे. स्ट्रेक्चर पण छान दिसतं. आव, आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. सिंपल सी रेसिपी आहे. मसाले जास्त काही यूज करायचे आहे नाही याच्यामध्ये. आणि भाजी खायला खूप छान वाटते. रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. चला तर सर्व करूया आपण.